हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर हा व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्या शेवटच्या श्रावण सोमवारचा. म्हणजे बघता बघता कधी श्रावण सरला आणि काय समजलंच नाही. कधी पटापटा पहिला श्रावण होता, दुसरा श्रावण सोमवार, तिसरा श्रावण सोमवार आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे. कधी पटापटा हा पूर्ण श्रावण सरून गेला ना, काही समजलंच नाही. आणि आता लवकरच आपले गणपती बाप्पासुद्धा येत आहेत. तर तुमच्या सर्वांची तयारी कशी चालू आहे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि बरेच जण काय करतात, व्हिडिओजच्या कमेंट नाही करत, काय काय जण इन्स्टालाच मेसेज करतात, नाहीतर बरेच जण मग मला कम्युनिटी पोस्टमध्ये कमेंट करतात. तर तुम्हाला जे काही विचारायचं असेल तर ते तुम्ही व्हिडिओजमध्ये जरी मला विचारलं तरीसुद्धा चालेल. इन्स्टाला मी प्रत्येकाला खरंच रिप्लाय सारखा देऊ नाही शकत. काय काय सेम प्रश्न असतात, तर तेच मी सारखं तिकडे हे नाही करू शकत. तर म्हणून त्याच्यावरती एक छान मस्त व्हिडिओज बनवून मी तो शेअर करत असतो. तर श्रावण सोमवारची पूजा कशी मांडायची, कसं करायचं, हे डिटेली सर्व तुमच्या सर्वांसोबत मी आधी बरंचसं शेअर केलेलं आहे. तर ते पण तुम्ही बघितलं असेल. आणि शेवटचा श्रावण सोमवार आणि ते आजची शिवामूठ होती जव, जे आपले गव्हामध्ये जव असतात ना, तर त्याची शिवामूठ होती जवाची. तर श्रावण सोमवारी उपवाससुद्धा केला जातो. तर बरेच जण म्हणतात की श्रावण, आता मला कमेंट आली होती, एक नारायण असं त्या दादांचं नाव आहे. इन्स्टाला मला त्यांनी मेसेज केला होता. तर त्यांनी मला सांगितलं की श्रावण सोमवार हे पुरुष करत नाहीत, किंवा लहान मुलं असतील तुझ्यासारखा, किंवा अजून पुरुष वगैरे असं मोठी माणसं किंवा जी मिडल एजमध्ये असतात तर पुरुष हे व्रत करत नाहीत. तर माझ्या माहितीनुसार, किंवा मला जेवढं माहिती आहे, किंवा मी जेवढ्या जणांना विचारलं आहे, अनुभवी माणसांना किंवा गुरुजींना, आणि सगळ्यात पहिलं तर महत्त्वाचं ते म्हणजे, तर मी कधी पण कुठलीही पूजा करायची असेल ना, तर ओके माझ्या मनात आलं आणि मी ती पटकन केलं असं नाही. पहिलं त्याच्यामागे 100दा विचार करावा लागतो. आणि देवांची वस्तू किंवा देवांची गोष्ट करताना नेहमी 100दा विचार करावा, आणि विचार करूनच मग ती गोष्ट करावी. आणि अशा पूजा तसंच असतं ते. आणि मग मी गुरुजींना, अगदी एकाच गुरुजींना नाही तर मी 2-3 गुरुजींना विचारलं. बरेचसे यूट्यूबर्स आहेत, त्यांना पर्सनल मेसेज केले आणि स्वामी कृपेने त्यांचेसुद्धा रिप्लाय झाले. तर श्रावण सोमवारची पूजा ही कोणही करू शकतं. अगदी 5 वर्षाचा मुलगासुद्धा श्रावण सोमवारची पूजा करू शकतो त्याच्या परीने. तर आता माझं गणपती बाप्पांची स्थापना झाली. गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर मग आता मी महादेवाची स्थापना करतो आहे. त्याच्यानंतर मग आता बऱ्याच जणांचा हा सुद्धा एक प्रश्न होता की ते पूजे तू मांडतो आहेस ना, तर तिकडे सफेद वस्त्रसुद्धा ठेवायचं नाही. तर सफेद रंग आपला धुमावती आईचा आहे, म्हणजे जी धुमावती देवी आहे तर तिचा तो रंग आहे, आणि ती साडी परिधान करत असते सफेद रंग. आणि ज्या पूजेमध्ये सफेद रंगाचा समावेश होतो तर तिथे धुमावतीही येते, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर मी तुम्हाला सांगतो की धुमावती या ठिकाणी येणार नाही, कारण तिला जन्म देणारे साक्षात महादेवांची ही पूजा आहे. आणि बरंचसं काय काय आहे, तसे बरेच देवांचे काय काय अवतार असतात, आणि बरंचसं काय काय आहे जे मला माहिती असतं ते मी तुमच्या सर्वांसोबत नेहमी शेअर करत असतो. तर आता मी बिल्वपत्रांचा अभिषेक करतो आहे. पण तुम्ही महादेवाच्या पूजेमध्ये लाल, पिवळा किंवा विविध रंगाला महत्त्व न देता अगदी फक्त सफेद, शुभ्र, शांततेचं प्रतीक असलेल्या रंगालाच महत्त्व द्या. आणि खरं तर पूजेला त्यालाच महत्त्व आहे बाकीच्या याच्यापेक्षा. आणि त्याच्याहूनही महत्त्व ते म्हणजे तुम्ही काय वस्तू वापरताय, तुम्ही काय करताय, किती पूजा दाखवताना तुम्ही किती तुमची श्रीमंती दाखवताय, एवढं करतोय तेवढं करतोय म्हणून मी पूजा करतोय, तर असं नाही आहे. तुमच्या परीने तुम्हाला जसं जमतं तसं. तुमच्याकडे लाल कपडा आहे ना, वापरा. भोलेनाथ आहेत होते, आपण जे काही मनापासून करू ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं. ज्यांची परिस्थिती आहे करण्यासारखी त्यांनी नक्कीच करावं आणि अवश्य करावं, आणि देव त्यांच्याकडनं नेहमीच करून घेईन. मी नेहमी स्वामींना सांगेल की ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी नक्की करावं, ज्यांची नाही आहे ते त्यांच्या परिस्थितीनुसार करतील. असं नाही की त्यांनी पण केलंच पाहिजे. पण बऱ्याच जणांचं असं आहे की ह्या वयामध्ये यूट्यूबवरती व्हिडिओज बनवण्याची काय गरज वगैरे वगैरे. तर ह्याच छोट्याशा गोष्टीमुळे, म्हणजे ज्यांना करायला भेटत नाही किंवा करण्यासारखी क्षमता नाही,
तर ते लोक अशा काही वस्तू बघून किंवा असे व्हिडिओज बघून त्यांना त्या गोष्टीचा थोडा तरी का होईना पण आनंद भेटतो आणि त्या गोष्टीचं आपल्याला किती प्रकारे पुण्य भेटतं ह्या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही. तर म्हणून तुम्ही जर जेव्हा कमेंट कराल तर प्लीज विचारपूर्वक कमेंट करा समोरच्याला. तर असं आता हा सगळ्या बाकीच्या गोष्टींचा होता आणि आजचा व्लॉग पूर्ण असाच अडीअडचणी मिटवण्यामध्येच तो जाणार आहे असं मला तरी वाटतं. तर आता 108 बिल्वपत्रांचा अभिषेक होता आणि महादेव असे आहेत ना, म्हणजे पहिले 2 सोमवार त्यांनी माझ्याकडनं 108 बिल्वपत्रांचा अभिषेक करून नाही घेतला. पण जसे शेवटचा म्हणजे 3रा श्रावण सोमवार आणि शेवटचा श्रावण सोमवार एवढे दोन्ही सोमवार 108 बिल्वपत्र काय 108 पेक्षाही जास्त बिल्वपत्रांचा महादेवाने अभिषेक करून घेतला. म्हणजे 108 मी ते नामावली आहे ती पठण केली. त्याच्यानंतर मग मी आपलं जे 12 ज्योतिर्लिंगांचे नावं आहेत सोमनाथाय नमः, ओम महाकालेश्वराय नमः, असे 12 जी नावं आहेत ते पण मग मी ते अर्पण करत म्हणजे नावं घेत अर्पण केले. तर इतकं सुंदर आणि आज पण त्याचा असा डोंगर पूर्ण बनला होता बघा. ही अशी पूर्ण नामावली माझी संपली आहे आणि थोडीशी पानं माझ्याकडे उरली आहेत आणि पूर्ण असा तो म्हणजे ढिगच झाला आहे, असा डोंगरच झाला आहे तिकडे आणि पूर्ण म्हणजे काय सांगू. पण मला तेवढाच खूप आनंद झाला आणि देव माझ्याकडनं नेहमी असे छान मस्त गोष्टी करून घेतो, छान सेवा करून घेतो. त्याच्यानंतर मग आता छान माझी मांडणी झालेली आहे, छान सजावट करून झालेली आहे. त्याच्यानंतर आजची शिवामूठ होती ती म्हणजे जवस. तर आजची शिवामूठ अर्पण करतो आहे. तर शिवामूठ अर्पण करताना ती 3दा शिवामूठ अर्पण करायची असते. ह्याच्यात ना बरेच जण म्हणतात की म्हणजे बरेच जण पूर्वीच्या काळामध्ये शिवामूठ ही देवालयात म्हणजे मंदिरात द्यायचे आणि तिकडे ते दान करायचं. मग ह्याच्याने दान करण्याचं महत्त्व काय असतं हे त्यांना समजत असतं. तर ह्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा शिवामूठमध्ये अजून त्यात थोडं वाढवून कोणातरी दान करू शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा अर्पण करू शकता. जर तुमच्याकडे काहीच उपयोग म्हणजे काय उपयोग त्याचा होत नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्येच अर्पण करा आणि जर तुम्ही कोणा दान करत असाल तर ह्यामध्ये थोडीशी भर करायची आणि मग ते तुम्ही दान करायचं. तर अशी माझी साधी सोपी आणि छान अशी श्रावण सोमवारची पूजा झालेली आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे वेडी वाकडी जशी जी काही महादेवानी सेवा करून घेतली आहे तर ती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय छान मस्त बघायला मिळालं. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.